नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो आता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यासाठी GR सुद्धा काढण्यात आलेला आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे आणि नेमकं काय या GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि कोणाकोणाला पैसे मिळणार आहे ते सुद्धा व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा GR आहे आणि दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे. महत्त्वाचं पाहूया. वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखार्षणाखाली सहाय्यक अनुदाने या उद्दिष्टाखाली रुपये 98.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख सचिव व महिला व बालविकास यांना अर्थसंकल्पित निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. तर 98.45 कोटी इतका हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे जानेवारी महिन्याकरता. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही. तर ज्या लाडक्या बहिणींना किंवा ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल याचा जर लाभ मिळत असेल तर त्यांना लाडक्या बहीण योजनेचा हा लाभ मिळणार नाही. आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकली होती किंवा चुकीच्या पद्धतीने KYC केली होती त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ मिळाला नाही. आता परत त्यांनी KYC दुरुस्ती केली असेल तर त्यांना आता एकत्र 3 महिन्याचे पैसे मिळणार आहेत. 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अशा या 3 महिन्याचे पैसे त्यांना एकत्र मिळणार आहेत. धन्यवाद.